सो वी हॅव फाउंड अ व्हेरी फोटोजेनिक ब्युटिफुल स्पॉट. इकडे सगळं शूजचं हार्ट बनवलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शूज. दिस इज आवर फ्रीज. झाड इतकं आहे, बट गाईज ट्रस्ट मी, हे सगळे रिअल आहेत. वाओ, यूनिक डिजाइन. यूनिक. क्या है आज का मेनू गाइज ब्रेकफास्ट का? हे गाईज अँड वेलकम बॅक टू न्यू अनदर व्लॉग. सो आज आहे नेदरलँड ट्रिपचा ऑफिशियली फर्स्ट डे. काल आम्ही इथे आलो स्वीडनमधून. काल रात्रीची आमची फ्लाईट होती. काल इथे आम्ही आलो. काल काही स्पेशल केलं नाही, येऊन एअरबीएनबीवर फक्त झोपलो. सो व्लॉग शूट नाही केला. सो आजपासून आपली ट्रिप स्टार्ट होत आहे. 3 दिवस आहोत आम्ही इथे आणि 3 दिवसांचे 3 व्लॉग्स मी बनवणार आहे. काय काय इकडे छान छान आहे. नेदरलँड इज सच अ ब्युटिफुल कंट्री. सो सगळं मी बघेन आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा सगळे. आणि आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून आलेलो आहोत. कोण कोण येतो मला मी पुढे दाखवते. आणि आम्ही थांबलो आहोत एअरबीएनबीवर. आणि सच अ ब्युटिफुल प्रॉपर्टी गाईज. मी तुम्हाला शॉर्टली टूर सुद्धा देणार आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. तर काय काय आहे ब्रेकफास्टमध्ये ते आपण बघूया आणि कोण कोण सोबत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. सो हियर वी हैव नेहा विथ अस. देन ये लोग इधर बना रहे ब्रेकफास्ट. क्या है आज का मेनू गाइस ब्रेकफास्ट का? अच्छा हेल्पर है. चॉप सू शेफ है ये आज. इधर आकाश. व्हाट्स कुकिंग? भुर्जी. ओके. एंड योगेश इज मेकिंग टी. स्पेशल टी, मसाला टी. अच्छा. बरकत टी. लुक्स यम्मी. चलो अभी हमारा ब्रेकफास्ट रेडी. येस, ब्रेकफास्ट रेडी है. आणि खूप फायदा होतो जेव्हा तुम्हाला या ब्रेड. क्या किया? ब्रेड ये ब्रेड मैंने टोस्ट किया सारा. टोस्ट किया. अच्छा अच्छा, वाह वाह. फ्रूट्स भी है, बीइंग हेल्दी. एप्पल भी बनाया हमने. एप्पल भी बने. नाइस. हाँ, ये मैं खाऊंगी क्योंकि बैलेंस करने के लिए हेल्दी. हाँ क्योंकि मैं एग्स खाती नहीं हूँ, तो ये मेरे लिए ब्रेकफास्ट है. प्रोटीन. हाँ, ये सबसे हेल्दी आहे जो हमने घर से लाया है. आणि खूप फायदा होतो किचन असल्याचा एअरबीएनबी मध्ये. यू कॅन सी एव्हरीथिंग वी हॅव हिअर. युटेन्सिल्स, स्पाइसेस पण आहे थोडे थोडे तिकडे, पण आम्ही सोबत पण कॅरी केले. सो एवरीथिंग. आणि तुम्हाला मी क्विक टूर देतेच लवकर. ओ यहाँ पे अब हम लोग कर रहे ब्रेकफास्ट. मेरा है फ्रेंच ब्रेकफास्ट आहे आज. आज हिंदी आणि मराठी मिक्स होणार आहे गाईज व्हिडिओमध्ये. तर येस, सो आमच्याकडे आहे. मग माझा ब्रेकफास्ट आहे फ्रेंच ब्रेकफास्ट, क्रोसॉन, टी. आणि हे लोक खात आहे इकडे अंडा भुर्जी अँड ब्रेड विथ सम प्रोटीन. टी बहुत अच्छा बना है योगेश. योगेश ने बनाया है टी. नहीं, मैंने बोला ना, मैंने योगेश को अच्छा टी सिखाया है ना, इसलिए अच्छा बनता है वो. हाँ, और भुर्जी भी मैंने ही सिखाया है ना आकाश. अच्छा है ना. ब्रेड टोस्ट कैसे करना है मैंने ही सिखाया ना. सो वेलकम गाईज. हे आहे आमचं एअरबीएनबी. तुम्हाला मी क्विक टूर देते. इकडून अशी एंट्री आहे. कम 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 कम. सो इकडे एक वॉशरूम आहे इन केस यू हॅव टू यूज. कम हिअर. मग इकडे जॅकेट्स अडकवायला असं. आणि सरळ 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 आलं की समोरच आपलं किचन आहे. किचनमध्ये सगळे युटेन्सिल्स आहे. अँड वन थिंग तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. या, हे किचन आहे असं. इकडे सगळ्या त्यांचे युटेन्सिल्स वगैरे आहेत. स्लॅब 2 आहे इकडे. चॉपिंग वगैरे आपण करू शकतो. मायक्रोवेव्ह पण आहे. अँड तुम्ही म्हणणार फ्रीज आहे की नाही, तर कम आय विल टेल यू वन सिक्रेट. दिस इज आवर फ्रीज. वाटेल का हे फ्रीज आहे म्हणून, बट येस, इट इज अ फ्रीज गाईज. सो हे फ्रीज आहे आणि हे खाली फ्रीजर आहे. ठीक आहे. हे आहे डिश वॉशर, जे की सध्या आम्ही भांडे लावले त्याच्यामध्ये, पण वाटत नाही तसं त्यांनी कस्टमाइज केले. सो इट इज लाईक दॅट. ठीक आहे. त्याच्यानंतर हा डायनिंग टेबल आहे. हा एक शेल्फ आहे जिकडे बुक्स आहेत. इन केस तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही वाचू शकता, पण आम्हाला तेवढा वेळ नाही वाचायला. इथे बुक्स आहे. ह्या साईडला क्रॉकरी युनिट आहे. भरपूर युनिक गोष्टी आहेत इथे पण, अँटिक आणि असं. ही वॉल थोडीशी ब्रिक रॉ ठेवली आहे त्यांनी फॉर अ लुक ऑब्विसली. रॉ पेंटिंग. अँड कम दिस साईड. हा आहे लिव्हिंग एरिया. खूप छान आहे जो की. आणि हे 2
असे शोपीस ठेवले तिथे. लिव्हिंग मॅन. शोपीस ठेवले टू मेक. आमचा ड्रायव्हर आहे. आमचा ड्रायव्हर आहे. तर हे बघा ट्रंक युनिक. इथे ह्यांनी एक्स्ट्राचे ब्लँकेट्स आणि पिलोज ठेवलेत आणि ट्रंक मध्ये सो ऑथेंटिक. हे प्लांट मला वाटतं हा ओरिजिनल. सगळ्या प्लांट्स इथं ओरिजिनल आहे. हे पण ओरिजिनल आहे. ते पेंटिंग्स वगैरे आहेत भरपूर. क्लॉक पण अँटिक आहे. हे बघा सगळ्यात युनिक काही जर असेल तर हा काय लॅम्प झुमर. हा झोबी आहे. अँड द बेस्ट थिंग आय लव्ड अबाउट दिस बिग विंडो. खूप मोठी आहे आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा खूप छान आहे. इकडे मस्त प्लांट्स ठेवले अँड दीज आर रिअल ऑरेंज. झाड इतकं आहे बट गाईज ट्रस्ट मी हे सगळे रिअल आहेत ऑरेंजेस. सो आम्हाला खूप छान एअरबीएनबी मिळाली आहे. जे की मी बुक केलं आहे. येस. सो द प्रॉपर्टी इज चूजन बाय दिस गाय आकाश. And me also. अरे सॉरी आम्ही तर ऑल्सो दिस टू ठीक आहे. सो ह्या अशी होती आमची. और एक और चीज रह गया. खालचा फ्लोर. ये वाला. हाँ मेन थिंग कम यहाँ पे है बॉनफायर. इन केस आपको बहुत ठंड लग रही है, बहुत अच्छा माहौल बनाना है, यहाँ पे फ्रेंड्स के साथ पार्टी करनी है, सो दिस इज फॉर बॉनफायर. नाउ कम दिस साइड अगेन यू हॅव स्लाइड डोअर आणि इकडं असं बॅकयार्ड आहे जिकडे बरेच प्लांट्स वगैरे लागले. मला बाहेर जायचं नाही आता, थंडी वाजते म्हणून. इकडूनच तुम्ही बघून घ्या. इकडे टोमॅटोचं झाड आहे. सो येस गार्डनिंग मेंटेन बाय दी ओनर. सो इथं खाली लिव्हिंग एरिया आणि किचन आहे. बेडरूम्स 2 आहेत जे की आमचे वरती आहे. सो 5 लोकांसाठी ही प्रॉपर्टी सफिशियंट आहे आणि खूप मस्त आहे. सो चला आता आमचा प्लॅन नाश्ता वगैरे फुल झालेला आहे. प्लॅन काय आहे आमचा तर आता आम्ही जाणार आहोत कंट्री साईड म्हणजेच विलेजेस ते एक्सप्लोअर करायला. उद्या ॲम्स्टरडॅममध्ये आम्ही बाहेर इथे फिरू पण आज आम्ही चाललो आहोत कंट्री साईड. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. कुठे जाऊ हे मला पण माहीत नाही आहे पण आम्ही निघालोय. तर आम्ही कार रेंट केली होती कालच इकडे आल्यानंतर. तर बरं पडतं फिरायला. 5 जण आहोत, कन्व्हिनियंट आहोत. म्हणजे जर आपल्याला कंट्री साईड वगैरे जायचं असेल तर इझी पडतं पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा. हो कधी पण. आणि इकडे सध्या क्लाउडी वेदर आहे, कधी पण पाऊस पडू शकतो म्हणून मग हे बेटर आहे. सो हिअर मी अँड योगेश. इकडे आहे नेहा. हॅलो. अँड इकडे अमित अँड आकाश. सो हिअर वी आर हेडिंग टुवर्ड्स अवर डेस्टिनेशन नाऊ. आम्ही आलो आहोत म्हणजे आम्ही आउटस्कटला चाललो. जाताना व्ह्यू खूप छान होता. सो आम्ही फोटोज काढायला थांबलो. आउटस्कट आहे म्हणून आपण इकडे थांबू शकतो. सो इथे साईडला गाडी पार्क केली आणि तिकडं योगेशचं चालू आहे फोटोशूट. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे गाईज. येताना पण खूप छान होता व्ह्यू खरंच. जेव्हा आपण कारने फिरतो ना सो आजूबाजूचा सिनिक व्ह्यू जो आहे तो एन्जॉय करता येतो. हाच एक फायदा आहे गाडी घेऊन फिरण्याचा. लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने आपल्याला तितकं व्ह्यू एन्जॉय नाही करता येत. सो मी पण आली आहे खाली मस्त व्हिडिओज आणि फोटोज घेण्यासाठी. A few moments later. सो आता आम्ही आलो आहोत एका विलेज मध्ये. त्याचं नाव आहे झान्सी शान्स. मी डिस्प्लेवर पण मेन्शन करते. जिथे आहेत खूप छान छान विंड मिल्स. माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आहेत. मस्त इकडे फोटोज येतील. थोडस सूर्य पाहिजे होता, अजून छान आले असते. पाऊस सुरू झालाय थोडा थोडा. तर आम्ही भरपूर लेअरिंगने जॅकेट पण कॅरी करतोय. आणि तिकडे खूप छान छान घरं सुद्धा आहे तुम्ही जर बघितलं तर. सर येस एकंदरीत मस्त आहे. आम्हाला जे आमचे फ्रेंड्स आहेत इथे राहतात नेदरलँड्समध्ये त्यांनी सजेस्ट केलं होतं की ॲम्स्टरडॅम कॅपिटलपेक्षा इथले आउटस्कट आणि विलेजेस जास्त सुंदर आहेत आणि ते आम्ही एक्सपिरियन्स घेतोय. बट इट्स कोल्ड नाऊ. छान फोटोज येतात गाईज इथे. मस्त विंडमिल्स मागे आहेत. अँड येस नाईस.
आता इकडे माझ्या हिरोचं चालू आहे फोटोशूट सिंगलमध्ये. मी म्हणती मला फोटोमध्ये घ्या, बट ही इज नॉट रेडी टू टेक मी विथ हिम. क्या ही बोला जाए, अभी अकेले अकेले फोटोशूट चल रहा है शादी के बाद भी. हाँ योगेश, तुमच्या दोघांचे फोटो लग्नानंतर पण एकटे एकट्याने फोटोज. हे बघा हे फोटो कोणाचे आहेत? गाइस मस्त वाह वाह हे बघा. नाइस. अरे पैसा वाह, वसूल. देखो एक क्यूट कपल, इनका चल रहा है अभी यहाँ पे फोटोशूट है. बहुत मस्त. करण्या अगोदर तिकडे आज जाण्या अगोदर इथे मॅप पण आहे, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन की कुठे काय काय आहे. सो त्या वेने आपण जाऊ शकतो बघायला स्पॉट्स, विंडमिल्स वगैरे. एंट्रीलाच आपण फोटो काढू शकतो आणि फोटोज काढून असं इथे लावता येतात. आणि आय गेस ते कंट्री वाईज आहे, प्रत्येक कंट्रीचे नेम्स आहे आणि त्यानुसार इकडे फोटोज लावलेत. नाईस. लेट्स सी इंडियाचं कुठे दिसतंय का आपल्याला. इंडिया 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 नहीं यार, दिख तो नहीं रहा है मुझे. हाँ यहाँ पे नहीं है, म्हणजे कुणी इंडियन नाही येऊन इथे फोटो नाही लावलाय बहुतेक आतापर्यंत. इथून आपली ऍक्च्युअल एंट्री स्टार्ट होतीये. हे समोर जे दिसतंय कमांड सारखं आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतोय गाईज. आणि योगेशचं फोटो सेशन कुठेच थांबत नाहीये, चालूच आहे. मस्त, खूप छान वाटतंय. येतोय? हो येतोय येतोय, छान येतोय. काय आहे योगेश? इथंच बनवतात चीज. बनवून देत आहे फ्रेश इथंच चीज. बनवलं असतं फ्रेश. अच्छा अच्छा, ओके ओके. सो गाईज, जसं तुम्ही बघितलं इथे योगेश टेस्ट करत आहेत चीज. तर ही होती चीज फॅक्टरी, जिथे आपण शॉपिंग करू शकतो चीज आणि फ्रीमध्ये टेस्टिंगसुद्धा अवेलेबल होती. आपण आतापर्यंत चीज फक्त एक पर्टिक्युलर व्हाईट कलरचं किंवा फ्लेवर्ड जर असेल तर ऑरेंज कलरचं इतकंच मी बघितलेलं आहे आणि ते पण पर्टिक्युलर शेपमध्ये. पण ह्या शॉपमध्ये भरपूर कलरफुल चीज इन डिफरंट शेप्स अवेलेबल होते आणि ते बघायला आणि एक्सपिरियन्स घ्यायला खरंच खूप अमेझिंग होतं. टेस्ट वाईजसुद्धा प्रत्येकाचा फ्लेवर वेगवेगळा होता आणि इथे मेन म्हणजे फ्रेशली हे सगळं बनवलं जातं. सो इट वॉज व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स. मस्त बनवलेलं, स्मूथ एकदम. आणि हे सॅम्पल. नाईस. हे समोर जे दिसतंय हे शेती आहे. कशाची आहे हे माझ्या लक्षात नाही येत आहे, पण बऱ्याच शेती आहे इकडे, मक्का वगैरे. सो एक काहीतरी पीक आता सध्या इथे आहे विंडमिलच्या एक्झॅक्टली बाजूलाच. तर आता आम्ही वर जाणार आहे तिकडे विंडमिलमध्ये. इथे ऑप्शन आहे वर जाण्यासाठी. जसं आपलं इंडियामध्ये बुट घर असतं तसं विंडमिलमध्ये वर जाणार आहे. तो एक एक्सपीरियंस. कैफेटेरिया यहाँ पे कॉफी हॉट यस, पर कॉफी मिलती है ओरिजिनल. यहाँ ही जो है मिलता है. और ऊपर से व्यू अगर देखना है तो व्यू भी व्यू पॉइंट करेक्ट, जा सकते वो भी हम अभी ऑब्जर्व करने वाले ऊपर जाके. तर आता आम्ही शॉपमध्ये जातोय विंडमिलच्या. वर जायचं कॅन्सल झालंय कारण तिकीट खूप कॉस्टली आहे आणि वरून कायच दिसतं ना, म्हणून फक्त शॉपमध्ये चाहिए वाला ऐसा ले लो. नाइस. त्याच्या विंडमिलच्या शॉपमध्ये आतमध्ये खाली शॉप आहे.
सो गाईज हा तो डिफिकल्ट मोमेंट आहे जेव्हा जेव्हा कळत नाही एक्झॅक्टली कोणतं फ्रीज मॅग्नेट घ्यावं. खूप छान छान आहे ते तुम्ही बघू शकता. मस्त मस्त आहे. सो मला तर हे आवडलंय आणि खूप असं फिरताना आवाज पण येतो छान. सो हे फायनल करते. आणि किचन आय शो यू किचन. नाईस. आकाशला कोणतं आवडलं? मला पण असं आवडलं. आकाश पण तो गाइस हमने अभी हॉट चॉकलेट और कॉफ़ी लिया है. कुछ बदमाशों ने ख़त्म भी कर दिया इसलिए वो वीडियो में नहीं है. इसका और इसका ख़त्म हो गया. मिला ही नहीं. ऐसे कैसे? हम दोनों को मिला पेट में गया, उनके पेट में गया. और अभी वेदर पी रहे हम दोनों को लिया नहीं. वेदर के हिसाब से परफेक्ट बैठ रहा है. हॉट हॉट बहुत ठंड मौसम है उसमें ये और गर्म ये फिर वो नेचुरल वाटर भी आ रहे हैं इसमें. पानी की कमी पूरा कर रहा है. बारिश हो रही है तो इसमें पानी भी गिर रहा है. और यहाँ का टेस्ट अलग है. हाँ टेस्ट अलग है. अलग है मतलब बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. अच्छा है. यस. तो अगर आप आइए तो ये जरूर ट्राई करिए. करेक्ट. और चॉकलेट यहाँ का. विंड मिल शॉप. हॉट चॉकलेट पीने के लिए नीदरलैंड और विंड मिल दिखा तो इसे फील करके. यस. हमने बहुत मजा किया इधर एम्स्टरडैम के. कौन सा प्लेस था ये? आकाश आकाश को पता है कौन सा प्लेस था? आकाश हॉलैंड प्लेस था. तो बहुत हमने विंड मिल देखे यहाँ पे. अमित भाई मजा आया. बहुत ही मजा आया. और यहाँ का क्राउड देख के लग रहा है कि मतलब ये वन ऑफ द बेस्ट अट्रैक्शन इन Correct. या तो नेदरलैंड्स बोल सकते हैं. जान से शान राइट. तो मुझे लगता है वंस इन अ लाइफ टाइम सबको आना चाहिए इस जगह यस पे. यस यस. बहुत मजा आया. बहुत मजा आया. अभी नेक्स्ट प्लेस हमारा कौन सा है? आकाश. अभी नेक्स्ट प्लेस KFC. करेक्ट. उसके बाद फिर देखेंगे. सो वी हॅव फाउंड अ व्हेरी फोटोजेनिक ब्युटिफुल स्पॉट. इकडे सगळं शूजचं हार्ट बनवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शूज आहेत. खूप मस्त मस्त आहे खरं. क्रॉक्स वगैरे. आणि इथे पण समोर शूज ठेवले आणि ते आम्ही फोटो काढतोय. व्हॉट अ नाईस लोकेशन. तर आता आम्ही आलेलो आहे वुडन शू पेंटिंग वर्कशॉप. तर रिजनल क्लॉक्स जसे पाहिजे तसे आपल्याला इथं शूज बनवून भेटता येतात वुडनचे. आणि पेंट पण करून आपण घरी घेऊन जाऊ शकतो. कसं बनवतं ते दाखवतात टी व्हीमध्ये. इथे तुम्ही बघू शकता कसे शू पेंट केलेले आहे. आणि हे वुडनचे. वाव. युनिक डिझाईन. युनिक है कुछ. दिस वन इज डिफरेंट. आणि हे शूज यूज होतात बर्फामध्ये. आणि हिस्ट्री दाखवलेली इथं या प्लेसची. हे बघा आणखीन एक युनिक डिझाईन भेटलेलं आहे वुडनचं. और एक दिखाती हूँ गाइस. कम ऑन. ओ ये सबसे यूनिक है. गिटार का शूज. ये देखो. ये लो ये अपना फोन लो. डांस खत्म हो गया. पायाचे डिझाईनचा शूज. आणि हा इकडं आहे वर्कशॉप. हे कसं इथं बनवतात ते दाखवलेलं आहे. इथे जसं पाहिजे तसं आपल्याला ते बनवून देतात. इथं प्राईस पण त्यांनी मेन्शन केलेली आहे किती युरोमध्ये. आणि हे स्पेशल डायमंड क्लॉक. काय उचलायचं का? धूम 5 चुराने का? हम लोग रिटायरमेंट ले लेते हैं इसको चुरा के. धूम 5. धूम 5. आणि हे ट्युलिप पण इथे दिसत आहे 10 युरोमध्ये विथ वुडन क्लॉक. यहाँ भी ये मशीन है योगेश. हाँ. मैन्युफैक्चरिंग ये से होता है. ये आप लोग देख सकते हैं. ये 1800 का वो मशीन है. 1800 मीन्स सन 1800. सो इट्स 200 इयर्स बैक. और यहाँ बहुत पे पुराना मशीन है. हाँ. तो ये वर्कशॉप बोल सकते हैं हम. यहाँ पे जैसे चाहिए हमें बना के देंगे. बट अभी भी ऑपरेशनल है बाय द वे. यस इट्स स्टिल इन वर्किंग. लेथ मशीन्स. और यहाँ पे आप लोग प्राइस देख सकते हैं 7.50 जो कि बहुत ही चीप है.
7.5 युरो में अभी फिनिशिंग नहीं किया है इसका. आणि याचा यूज फक्त बर्फामध्ये होऊ शकतो. और इस टुलिप यो So we are finally in our boat. Canal. We are heading towards canal riding. पण अंधार आहे, बाहेर पाऊस पण चालू आहे. सो माहित नाही आता कसं दिसेल व्ह्यू. लेट्स सी.